हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या येस क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजपासून आपल्या चॅनलवर नवीन ज्वेलरी मेकिंग कोर्स मी सुरू करत आहे. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वात आधी भेटून जाईल. तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्वेलरी मेकिंगचे सर्व मटेरियल दाखवणार आहे आणि त्याचे प्राइसिंगसुद्धा सांगणार आहे. ते कुठून भेटेल हे सुद्धा सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला हे 3 टूल्स लागणार आहेत. तर हे टूल्सची नावे सांगते. हे आहे सर्वप्रथम फ्लॅट नोज प्लायर. तर ह्याच्या सहाय्याने आपण तार फ्लॅट करू शकतो. जिथं आपली एक्स्ट्रा तार वाजते तिथं ती तार आपण ह्याच्या सहाय्याने फ्लॅट करायची आहे, म्हणजे ती आपल्याला टोचणार नाही. जसं नथ घातल्यावर चोकर घातल्यावर ती आपल्याला टोचणार नाही, तिथं आपण ही तार फ्लॅट करणार आहोत ह्या फ्लॅट नोज प्लायरच्या सहाय्याने. त्याच्यानंतर आहे ह्या राऊंड नोज प्लायर. तर ह्याच्या सहाय्याने आपण नथीचा बेस, त्याच्यानंतर चोकरचा बेस, असं सर्व काही ह्याच्या सहाय्याने आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर आहे कटर. तर हे कटर जे आहे ते तार कट करण्याचं काम करतात. जिथं आपल्याला आवश्यकता असते तेवढी तार घेऊन आपण ह्याच्या सहाय्याने ती तार कट करू शकतो. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला ही आहे 18 गेज तार. याला पेस तारसुद्धा म्हणतात. ह्याच्यावर आपली प्रेस नथ जी असते ती बनते. तर ही आहे 18 गेज तार. त्याच्यानंतर ही आहे 20 गेज तार. ह्या तारीपेक्षा थोडी पातळ असते, ही तार सर्वात जाड असते. त्याच्यानंतर ही आहे 20 गेज तार. ह्याच्यावर सुद्धा प्रेस नथ बनवू शकता आणि हा चोकरसाठी सुद्धा यूज होतो ही तार. त्याच्यानंतर ही आहे 22 गेज. ही वालीसुद्धा आपण चोकरसाठी किंवा मंगळसूत्र पेंडेंट ह्या दोन्हीमध्ये कुठल्यामध्येही आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर आहे ही 24 गेज तार. ही थोडी पातळ असते. ह्याच्यामध्ये आपण तारेची नथ जी असते ती बनवू शकतो. त्याच्यानंतर सूर्यानथीसाठी सुद्धा ही यूज होते. ही आहे 30 गेज तार. तर ही आपण रॅपिंगसाठी जसं 0.3 mm तार वापरतो त्या जागी आपण ही वापरू शकतो, कारण ही असते मायक्रो पॉलिशमध्ये. जसं आपण ही नथमध्ये रॅप करायला वापरलं तर नथ काळे पडत नाही, त्याच्यासाठी ही वापरली जाते. त्याच्यानंतर आहे ही 0.3 mm तार. तर ही तार आपल्याला सर्वत्र यूज करावी लागते. जसं फ्लावर बनवायचं असेल, काही बनवायचं असेल, ही रॅपिंग तर आहे, तर ही आपण जास्त करून यूज करतो आपल्या ज्वेलरी. टूल्स आणि तार मी दाखवलेले आहेत. तर आता हे नेक्स्ट पूर्ण बेसिक मटेरियल आहे ते बघून घेतलं आहे. तर हे आपल्याला लागणार आहे, हे लोरियल्स. यांना लोरियल्स म्हणतात. तर हे लोरियल्स आपल्याला नथीमध्ये नेकलेस बनवताना हे आपण यूज करू शकतो. हे पण साईजनुसार येतात, तुम्ही हवे तसे घेऊ शकता. हे 0.3 mm आहेत. त्याच्यानंतर ही आहे चक्री. ही आहे गोल्डन चक्री. हे मंगळसूत्र पेंडेंटमध्ये किंवा मंगळसूत्र आता जे आजकाल कस्टमाइज करतायत त्याच्यामध्ये सुद्धा यूज होतं. त्याच्यानंतर ही एक आहे फ्लावर मोती चक्री. ही पण मंगळसूत्र पेंडेंटमध्ये यूज होते. त्याच्यानंतर ही आहेत फिटिंग स्टोन. हे नथीमध्ये यूज होतात. हे तुम्हाला कोणतेही कलर, म्हणजे तुम्ही कोणत्याही कलरमध्ये घेऊ शकता. याच्यामध्ये कलर खूप अवेलेबल असतात. त्याच्यानंतर हे आहेत एडी कुंदन. ओवल शेपमध्ये घेतलेले आहेत. हे पण नथीसाठी यूज होतात. त्याच्यानंतर हे आहेत कुंदन आहेत. हे एडीवाले नाही आहेत पण कुंदन आहेत. हे पण नथीसाठी यूज करतात. त्याच्यानंतर हे एडी कुंदनच आहे जे नवीन चाललं आहे आता ट्रेंडिंगमध्ये. हे बाजूनं मला बघू शकता तुम्ही, साईडनं अशा प्रकारे असते. हे मंगळसूत्रमध्ये किंवा चोकरमध्ये किंवा जी कानवेल बनवतो आपण, आजकाल ट्रेंडिंगमध्ये खूप चालू आहे कानवेल, कान, त्याच्यासाठी हे इयरकप्ससाठी वगैरे यूज करायला चांगले आहेत. हे मला पडलेले आहेत 98 रुपीज असं काहीतरी पडलेलं आहे हे पॅकेट. बाकी हे पण आहे 60 रुपीजचं. जसं तुम्ही होलसेलमध्ये घ्याल त्याप्रमाणे तुम्हाला प्राइसिंग पडेल. त्याच्यानंतर हे आहेत लोटस. इथं खूप ट्रेंडिंगमध्ये ज्वेलरी आहे आजकाल, तर हे त्याच्यासाठी हे मोठा साईज आहे. हा आहे छोटा साईज. ह्याची तुम्ही नथ बनवू शकता. हे तुम्ही चोकरमध्ये यूज करू शकता किंवा इयरकप्स काही पण बनवू शकता.
त्याच्यासाठी घेतलेले आहेत. हे पण 70 रुपीज पॅकेट असं काहीतरी पडलेलं आहे मला. तुम्ही घ्याल तसं असते मटेरियल, पॉलिशवरती असे डिपेंड प्राइसिंग. त्याच्यानंतर हे आहेत ओव्हल शेपमध्ये कुंदन आहेत. हे पण हे मी चोकर बनवण्यासाठी मागवलेले आहेत. त्याच्यानंतर हे आहेत 3 पान. हे पण नथीमध्ये यूज होतं आहे. हे मला 8 रुपीज का 9 रुपीज पर पीस असं काहीतरी पडलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहेत मयूर कुंदन, पिकॉक कुंदन. हे तर कुणाला माहीत नाही असं नाही आहे, सर्वांना माहीत आहे. हे बघा, ही खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली ज्वेलरी आहे. तर त्यासाठी जुनारे हे 2 शेपमध्ये येतात. हे आहेत ओव्हल शेपमध्ये, हे आहेत राऊंड शेपमध्ये. ह्याच्यामध्ये साईज भेटतात कमी जास्त, छोटी मोठी. तर तुम्ही त्या साईजनुसार घेऊ शकता. हा पण सिंगल रिटेलमध्ये घेतला तर 5 ते 7 रुपये पीस पडतो आणि होलसेलमध्ये घेतला तर त्याच्यापेक्षाही कमी बसतो साईज प्राईस. सॉरी. आणि ही आहे चेन घेतलेली आहे मी. ही मायक्रो पॉलिशमध्ये आहे. ही जसं मंगळसूत्र मी यूज होईल, किंवा जे आजकाल चाललेलं आहे की काश्मीरी इयरिंग्स वगैरे, त्याच्यासाठी पण यूज करू शकतो. त्याच्यासाठी मी हे घुंगरूसुद्धा घेतलेले आहेत. हे घुंगरू लागतात. हे घुंगरूसुद्धा मायक्रो पॉलिशमध्ये आहेत. त्याच्यानंतर ही आहे मोती चेन. मोती चेनसुद्धा लागते. ही तुम्ही घ्याल तसं असते पॉलिशवरती 100 रुपीज पॅकेट, 150 रुपीज पॅकेट असं असते. ते पॉलिशवरती येते. जसं तुम्ही साधं घेतलं तर 100 रुपीजपासून चालू आहे. मी तर म्हणेन की साधं वापरण्यापेक्षा मायक्रो पॉलिशमध्ये वापरला तर कस्टमरसुद्धा आपले अट्रॅक्ट होतात आणि त्यांनासुद्धा चांगली क्वालिटी देणं हे आपलं कर्तव्यच आहे. त्याच्यानंतर हे आहे चंद्रा. चंद्रामध्ये भरपूर डिझाईन आहेत. हे बघू शकता. हा आहे दुसरावाला चंद्रा, हा आहे. त्याच्यानंतर हा आहे. डिझाईन चंद्रामध्ये भरपूर भेटतात. त्याच्यानंतर हा आहे छोटावाला. तर इतके चंद्राचे डिझाईन आहेत. तर तुम्ही कोणतंही घेऊ शकता. हे पण घ्याल तसं प्राइसिंग आहे. हे 60 रुपयेपासून पॅकेट चालू होतं. त्याच्यानंतर साईजनुसार आणि क्वालिटीनुसार याचा प्राइसिंग बदलत असतो. त्याच्यानंतर हे आहे 0.00 mm मायक्रो पॉलिशची आहे. इथे मायक्रो पॉलिश 0.00चे गोल्डन मोती आहेत. हे आपल्याला जास्त करून यूज होतात ज्वेलरीमध्ये. तर हे आता 20 रुपीज पीसपासून, म्हणजे हा एक पीस 20 रुपीजपासून असं चालू आहे. त्याच्यानंतर हे आहेत 0.5 mm मोती. हे सुद्धा 40-50 असं त्याचं प्राइसिंग आहे. तुमच्या एरियानुसार बसेल प्राईस, असं काही सांगू शकत नाही फिक्स प्राईस. त्याच्यानंतर हे आहेत मायक्रो पॉलिशमध्ये खरबूजा बीड्स, 0.4 mm आहेत. हे पण साईजनुसार भेटतात. प्राइसिंगनुसार जसं हे 90 रुपीजला पडलेलं आहे, मायक्रो पॉलिश आहे त्याच्यामुळे. याच्यामध्ये कमी किमतीचे पण भेटतात, पण हे मायक्रो पॉलिश आहे त्याच्यामुळे महाग आहेत. त्याच्यानंतर हे आहेत क्रिस्टल. ह्याच्यामध्ये 2 कलर, भरपूर कलर भेटतात, पण माझ्याकडे हे 2-3 कलर अवेलेबल आहेत. आता सध्या आउट ऑफ स्टॉक आहेत. त्याच्यासाठी हा एक आहे ग्रीन, हा एक आहे मरून, त्याच्यानंतर हा आहे रेड. असे भरपूर कलर साईज ह्याच्यामध्ये सुद्धा भेटतात. 0.2 mm, 5 mm, 4 mm तुम्ही घ्याल तसं. हे पण 20 रुपीज लाईन अशा पद्धतीने ह्याचा पण प्राइसिंग पडतो. त्याच्यानंतर ते आहेत मोती. हे आहेत मोती, हे आहेत 0.3 mm मोती आहेत. हे पण डबल कोटिंगचे आहेत. हे जसं पॉलिशवरती ह्याचा पण प्राईस डिपेंड असतो. 20 रुपीज लाईन, म्हणजे असं ह्याच्यावर असतं ते 5 लाईन, 1 डझन अशावरती असतं प्राइसिंग. ते तुम्ही पॉलिशवर कसं आहे तसं घेऊ शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच हे आहेत ऑफ व्हाईट कलरमध्ये. तर हे पण 5 mm मोती आहेत. त्याच्यानंतर हे एक वेगळा शेप मागवलेला आहे मी. हे फर्स्ट टाईमच मागवलेले आहेत. बघू याची कशी ज्वेलरी बनायचं. तर हे पण मला 90 रुपीज का 100 रुपीज असं काहीतरी पडलेलं आहे. त्याच्यानंतर असे 0.2 mm पण मोती येतात. ह्याचं माझ्याकडे बंच नाही त्याच्यामुळे खुले आहेत, ते मी तसे दाखवते तुम्हाला अशा पद्धतीचे. त्याच्यानंतर असे हे हुकसुद्धा लागतात आपल्याला बॅक साईडला लावण्यासाठी. त्याच्यानंतर हे एक कुंदन आहेत माझ्याकडं. हे सुद्धा नथीसाठी यूज होतात.
त्याच्यानंतर जंप रिंग लागतात आपल्याला. असं भरपूर काही सामान आहे गरजेचं जे दाखवायला सुद्धा टाईम भेटणार नाही, इतकं सामान आहे, इतकी नावे आहेत. हे आहेत झुमके, ते मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतच जाईन. जसं मटेरियल मी ज्वेलरी बनवायला शिकवेन तसं सांगत जाईन. हे आहेत झुमका आपण यूज करतो कानातले इयरिंग्स बनवण्यासाठी. त्याच्यानंतर हे बॅक साईडला लावण्यासाठी चोकरसाठी घोंडा आहे बॅक साईडचं ॲडजस्टेबल, तर हा सुद्धा लागतो आपल्याला. त्याच्यानंतर हे पेंडल, जसं आपण नावाची नथ वगैरे बनवतो त्यासाठी हे यूज होतात. आहो पेंडल आहे ते. हे तुम्ही नाव कस्टमाइजसुद्धा करून घेऊ शकता बाहेरून. आजकाल ते हे ट्रेंड खूप चाललेला आहे, जसं नावाची नथ घालण्याचा, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर हे सुद्धा 0 mm पण मोठे आहेत इथं बघा. एक मिनिट, हे पण आहेत. हे सुद्धा तुम्ही नथीमध्ये चोकरमध्ये कुठेही यूज करू शकता. तर हे सर्व मटेरियल लागतं. जसं आपल्याकडे जे नाही अवेलेबल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. पण हे भरपूर आहे आपल्यासाठी, ज्वेलरी शिकण्यासाठी भरपूरमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये खूप काही आपण शिकू शकतो जर एवढं मटेरियल असेल तुमच्याकडं. तर हे मटेरियल तुम्हाला तुमच्या कॉलनीमध्ये कुठेही जर आरीवर्कचं मटेरियल भेटत असेल किंवा असं स्टेशनरी वगैरे, तिथं तुम्ही इन्क्वायरी करू शकता, तिथं तुम्हाला भेटून जाईल. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये किंवा अशा सिटीमध्ये आहे तर हे तुम्हाला तिथं तर सहज करून भेटून जाईल. तिथं तर सगळीकडे अवेलेबल आहे हे. आणि जर तुम्ही खेडेगावमध्ये असता तर तुमच्या बाजूला कुठेही सिटीमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आजपासून आपल्या चॅनलवर नथ मेकिंगचा कोर्स सुरू होत आहे, तर त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. नथ मेकिंग, चोकर मेकिंग, मंगळसूत्र पेंडंट, हे सर्व काही आपल्या चॅनलवर आजपासून क्लासेस स्टार्ट होणार आहेत. जर तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याच्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आरामात राहा, आनंदित राहा, खुश राहा. ठीक आहे, बाय बाय.